नमस्कार ऑल व्ह्यूवर्स. मी प्राध्यापक दीपक सरनोबत आणि आपण पाहत आहात लाईट हाऊस यूट्यूब चॅनेल. आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड एरर डिटेक्शन्सची काही एक्झाम्पल्स, क्वेश्चन्स विथ सोल्युशन्स पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. जे व्ह्यूवर्स नवीन असतील त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन याच्यासाठी प्रेस करा की जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळत जातील. आता आपण एरर डिटेक्शनची क्वेश्चन्स पाहूया, वन बाय वन समजून घेऊया की त्यामध्ये एरर काय आहे आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. आपलं इथं टार्गेट फक्त साहजिकच जे सेंटेन्स ABCD अशा 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे त्याच्यापैकी एका पार्टमध्ये असणारा एरर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कोणत्याहीच पार्टमध्ये एरर नसेल तर लास्ट जो पार्ट आहे नो एरर ते आपलं आन्सर राहील. फर्स्ट सेंटेन्स मी रीड करतोय. सम जेन्युइन इश्यूज एक्झिस्ट विथ द न्यूली अडॉप्टेड सिस्टम अँड नीड्स टू बी एक्झामिन्ड सिरियसली. आता यामध्ये आपला सब्जेक्ट आहे सम जेन्युइन इश्यूज, हा प्लुरल आहे त्यामुळं साहजिकच आपल्याला वर्ब देखील प्लुरल वापरणं गरजेचं असतं. पार्ट सी मध्ये नीड्स टू असा उल्लेख आलेला आहे, तिथं नीड टू बी एक्झामिन्ड सिरियसली हे इश्यूज आहेत त्यांच्या संदर्भानं पुढे उल्लेख केलेला आहे. त्यामुळे इथं सिंग्युलर वर्ब वापरता येणार नाही. पार्ट सी एरर असणारा पार्ट आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. आता यामध्ये काय म्हणलेलं आहे, मेनी ऑर्गनायझेशन्स हॅव बीन ऑफरिंग अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्स टू इट्स एम्प्लॉईज इन अन अटेम्प्ट टू बूस्ट एम्प्लॉई रिटेन्शन. मेनी ऑर्गनायझेशन्स प्लुरल सब्जेक्ट झाला, हॅव बीन ऑफरिंग प्लुरल साहजिकच वर्ब वापरलेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं. आता ह्या ऑर्गनायझेशन्स काय करत आहेत, ऑफर करत आलेले आहेत कुणाला, अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्स टू इट्स एम्प्लॉईज. हे इट्स जे आहे पॉझेसिव्ह वापरलेलं आहे, ते कुणा संदर्भात वापरलेलं आहे तर ऑर्गनायझेशनच्या संदर्भामध्ये. ऑर्गनायझेशन प्लुरल असेल तर आपल्याला इट्स वापरता येणार नाही, देअर एम्प्लॉईज असं. त्यामुळं पार्ट बी हा एरर असणारा पार्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स असा आहे, अ मॅन who has been accused for fraud in an earlier job will never be welcomed in any other organization. A man सिंग्युलर आहे, who हे झालं रिलेटिव्ह प्रोनाउन त्यामुळं सिंग्युलर नाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन सिंग्युलर आहे, वर्ब सिंग्युलर आहे, हॅज बीन. अक्युज्ड फॉर फ्रॉड. आता अक्युज्ड हे वर्ब असं आहे की त्याच्यानंतर आपणाला ऑफ हे प्रिपोजिशन वापरावं लागतं, फॉर नाही. अक्युज्ड ऑफ असा उल्लेख असणं, मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट बी हा एरर असणारा पार्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स मी रीड करतोय. रिसेंट सर्वे शोज दॅट 35 million children in the age group of 6 to 10 years have never attended no primary school. आता एक सर्वे आहे, सिंग्युलर आहे, शोज सिंग्युलर वर्ब आहे, दॅट काय केलेलं आहे तर 35 million चिल्ड्रेन इन द एज ग्रुप ऑफ 6 to 10 years ही चिल्ड्रन्स जे आहेत हॅव नेवर. आता इथला सब्जेक्ट चिल्ड्रन ला अनुसरून इथलं वर्ब वापरलेलं आहे, चिल्ड्रेन हॅव नेवर अटेंडेड. आता इथं नेवर हा वर्ब जो वर्ड आहे तो ऑलरेडी निगेटिव्ह आहे त्यामुळे पुन्हा निगेटिव्ह वर्डची गरज नाही आहे. आपल्याला पार्ट डी मध्ये नोला सबस्टिट्यूट करायचं आहे आणि त्याच्याऐवजी तर आपल्याला एनी हा वर्ड वापरायचा आहे. हॅव नेवर अटेंडेड एनी प्रायमरी स्कूल. पार्ट डी मध्ये नो वर्ड येता कामा नये, पार्ट डी एरर असणारा पार्ट आहे. बीइंग driven by the desire to save trees, the residents of the locality has started using solar appliances for their everyday needs. आता इथं सोलर अप्लायन्सेसचा वापर त्यांच्या रेग्युलर नीड्ससाठी डेली रुटीनमध्ये कुणी केलेला आहे, द रेसिडेंट्स ऑफ द लोकॅलिटी. आपला इथला सब्जेक्ट रेसिडेंट्स जो आहे म्हणजे इथलं नाउन आहे ते प्लुरल आहे पण वर्ब इथं हॅज स्टार्टेड वापरलेला आहे.
साहजिकच पार्ट सी मध्ये एरर पाहायला मिळतोय आपल्याला सब्जेक्ट वर्बचा. इथे हॅवचा वापर करणं अपेक्षित आहे. हॅजला सबस्टिट्यूट करायचं आहे हॅवनं. नेक्स्ट सेंटेन्समध्ये असं म्हटलेलं आहे, आवर कंट्री नीड्स अ व्हॅल्यू एज्युकेशन सिस्टम हू विल इनकल्केट व्हॅल्यूज अमंग द स्टुडंट्स अँड एनरिच देअर पर्सनॅलिटीज. आपल्याला एक व्हॅल्यू एज्युकेशन सिस्टम आपल्या राष्ट्रामध्ये देशामध्ये खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल तर विद्यार्थ्यांच्यामध्ये चांगल्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते कुठेतरी रुजवले जातील, बिंबवले जातील त्यांच्यावरती, आणि त्यांची पर्सनॅलिटीज ज्या असतील त्या कुठेतरी डेव्हलप होतील, एनरिच होतील. आता इथे अ व्हॅल्यू एज्युकेशन सिस्टम हे जर आपण नाऊन जर घेतलं आणि पुढे आपण हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून उल्लेख करतो, बरोबर आहे ना. आणि हे जे नाऊन आहे अ व्हॅल्यू एज्युकेशन सिस्टम त्याला आपण अँटीसिडंट असं म्हणतो. आता अँटीसिडंट कसा आहे त्यानुसार आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरावं लागतं. पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला पार्ट बी मध्ये जो आहे तो एरर आहे, तो का आहे तो समजून घेऊया. जर अँटीसिडंट नाऊन किंवा जे काही प्रोनाऊन असेल तर ती व्यक्तीच्या संदर्भामध्ये आला असेल तरच आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून हूचा वापर करतो. पण जर नॉन लिव्हिंग थिंगच्या बाबतीत, ऑब्जेक्टच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा झाला तर आपण विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरतो. व्हॅल्यू एज्युकेशन सिस्टम हे काही लिव्हिंग थिंग किंवा क्रिएचर नाही आहे किंवा ह्युमन बिईंग नाही आहे, त्यामुळे आपण हू नाही वापरायचं, इथं विचचा वापर करायचा आहे. पार्ट बी मध्ये एरर आपल्याला पाहायला मिळतो. इंडिया डेमॉन्स्ट्रेट्स इट्स सुप्रमसी इन स्पेस when it successfully launched its third satellite into orbit yesterday. आता इथलं जी ॲक्टिव्हिटी जी आहे ती कालची आहे, जेव्हा यशस्वीरित्या भारतानं तिसरा सॅटेलाइट जो आहे तो ऑर्बिटमध्ये काय केलेला आहे, लॉन्च केलेला आहे. आता हे कालच्या संदर्भाने बोलत असताना आपल्याला जर सुरुवात आपण जर पाहिली, इंडिया डेमॉन्स्ट्रेट्स सिंपल प्रेझेंटचा वापर केलेला आहे, जसे आपण हॅबिच्युअल ॲक्शन वापरतो. इथं डेमॉन्स्ट्रेटेड सिंपल पास्टचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळं पार्ट ए हा साहजिकच एरर असणारा पार्ट आहे. त्यानंतर देर आर मेनी इन्शुरन्स कॉन्फ्लिक्ट्स नाउडेज बिकॉज मोस्ट पीपल डू नॉट फुल्ली अंडरस्टूड द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ देअर पॉलिसीज. आजकाल इन्शुरन्स पॉलिसीज त्याचे बेनिफिट्स आहेत त्यावरून काय होतं, खूप कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात, कन्फ्युजन्स आहेत. कारण याच्या पाठीमागचं काय आहे, कारण जास्तीत जास्त लोक त्या पॉलिसी ज्या असतील त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्सच्या संदर्भामध्ये कुठे ते अवेअर नसतात, त्यांची जाणीव नसते, ते समजून घेत नाहीत. आता इथं काय दिलेलं आहे, मोस्ट पीपल डू नॉट फुली अंडरस्टूड. आता डू नॉट अंडरस्टँड हे फुल्ली ॲडवर्ब आहे, त्यामुळे कुठेतरी आपलं कन्फ्युजन इथं निर्माण होतं. जेव्हा आपण डू नॉटचा वापर करतो, डज नॉटचा वापर करतो किंवा डिड नॉटचा वापर करतो, त्यानंतर आपण फिटूचा वापर कधी करत नाही, क्रियापदाचं दुसरं रूप कधी वापरत नाही, पहिलं रूप वापरतो. त्यामुळे डू नॉट फुल्ली अंडरस्टँड द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ देअर पॉलिसीज. म्हणजे इथं आपणाला पार्ट डी मध्ये एरर पाहायला मिळतोय. अंडरस्टूडच्या ऐवजी अंडरस्टँड हा वर्ड आपल्याला वापरायचा आहे. इफ ही हॅड आस्क्ड अर्लियर रिगार्डिंग दिस मॅटर वी कुड स्टॉप द ट्रान्सफर ऑफ फंड्स. आता एक मुद्दा आपल्याला लक्षात येतोय का पहा, जेव्हा आपण इफचं सेंटेन्स कन्सिडर करतोय तेव्हा ते कुठेतरी कंडिशनल सेंटेन्समध्ये दिलेलं आहे का हे पाहणं, त्याचा विचार करणं, ते कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. साहजिकच या सेंटेन्स जर ज्यांना आपल्याला कंडिशनल सेंटेन्सेस व्यवस्थित ज्यांनी अभ्यास केलेले असतील त्यांच्या लक्षात येईल हे कंडिशनल सेंटेन्स आहे, ते थर्ड कंडिशनल सेंटेन्स आहे, थर्ड टाईपचं सेंटेन्स आहे, ज्यामध्ये इफ नंतर सब्जेक्ट आणि पास्ट परफेक्टचा वापर केलेला दिसतो आणि मेन क्लॉजमध्ये कुठेतरी वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3 असे कुठेतरी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आता पहिला पार्ट तरी करेक्ट आहे, इफ ही हॅड आस्क्ड पास्ट परफेक्ट वापरलेला आहे, पण मेन क्लॉजमध्ये पुढे
वी कुड स्टॉप्ड, साहजिकच पहिला भाग असा आहे, ऑक्झिलरी जेव्हा कोणतीही आपण वापरतो, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड जे काय असेल ती, त्याच्यानंतर आपण क्रियापदाचं पहिलंच रूप वापरतो. V2 किंवा V3 वापरायचा प्रश्नच येत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे कुड स्टॉप्ड हा वापरच चुकलेला आहे. जेव्हा मॉडल ऑक्झिलरी नंतर बीचा वापर केला जातो, हॅवचा वापर केला जातो, अशा वेळेलाच आपल्याला V3चा वापर करता येतो. इथं आपल्याला कुड हॅव स्टॉप्ड अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन हे अपेक्षित आहे. त्यामुळे पार्ट सी मध्ये वी कुड स्टॉप्ड हे जे काय रॉंग कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे सेंटेन्सचं, ते साहजिकच आपल्याला लक्षात येतं. त्यामुळं पार्ट सी हा एरर असणारा पार्ट आहे. आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर कुड हॅव स्टॉप्ड अशा पद्धतीने करावी लागेल. त्यानंतर द चेअरमॅन ऑफ ऑल लार्ज पब्लिक सेक्टर बँक्स visited senior RBI officials to give their suggestions about implement the new policy. आता चेअरमॅन ऑफ ऑल लार्ज पब्लिक सेक्टर बँक्स, ठीक आहे, चेअरमॅन प्लुरल सब्जेक्ट आहे, विजिटेड सिम्पल पास्टमध्ये दिलेला आहे. कुणाला तर सिनियर RBI ऑफिशियल्स, कशासाठी विजिट दिलेलं आहे, टू गिव्ह देअर सजेशन्स, म्हणजे चेअरमॅन आहेत प्लुरल आहे, त्यांची सजेशन देण्यासाठी. कशाविषयी, अबाउट हे झालं साहजिकच प्रिपोजिशन. त्यानंतर वर्ब वापरलंय, इम्प्लिमेंट द न्यू पॉलिसी नाही, अबाउट इम्प्लिमेंटिंग. इथं ही प्लस ING चा वापर करणं गरजेचं आहे, अबाउट इम्प्लिमेंटिंग द न्यू पॉलिसी. त्यामुळे पार्ट डी जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे. पुढे लास्ट सेंटेन्स आपण पाहतोय, वी आर येट टू स्टार्ट ऑफरिंग दिस फॅसिलिटी टू आवर कस्टमर्स ॲज वी आर अवेटिंग अप्रुव्हल फ्रॉम द मॅनेजमेंट बोर्ड फॉर 6 days. आता इथं स्पीकर जे आहेत ते प्लुरल, म्हणजे वी आर अजून आम्ही काय केलेलं नाही, स्टार्ट केलेली नाही आहे अजून, ती स्टार्ट करायची आहे, फॅसिलिटी ऑफर करायची आहे आमच्या कस्टमर्सना. कारण काय केलं, वी आर अवेटिंग, इथं प्रेझेंट कंटिन्युअस वापरलेला आहे. आम्ही वाट पाहत आहोत म्हटलेलं आहे, कशाची, अप्रुव्हल फ्रॉम द मॅनेजमेंट बोर्ड फॉर 6 days. पण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपल्याला पास्टमध्ये जाता येत नाही. जेव्हा असा पॉईंट ऑफ टाईम पास्टमधला असतो किंवा पिरियड ऑफ टाईम असतो, अशा वेळेला आपणाला कुठेतरी परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो. त्यामुळे इथं आपल्याला पार्ट सी मध्ये एरर पाहायला मिळतो. वी हॅव बीन अवेटिंग अप्रुव्हल फ्रॉम द मॅनेजमेंट बोर्ड फॉर 6 days. आम्ही 6 दिवस झाले काय करत आहोत, वेट करत आलेलो आहोत. ते एकदा कंप्लीट झाली ती प्रोसिजर, अप्रुव्हल मिळालं की आम्ही ही फॅसिलिटी काय करणार आहे, कस्टमर्सना अवेलेबल करून देणार आहे. मग अशा पद्धतीनं इथं पार्ट सी मध्ये आपल्याला एरर पाहायला मिळतो. ही सेंटेन्सेस त्यातले कुठेतरी बाबा वेगवेगळ्या पद्धतीचे आलेले रूल्स आपल्याला आवडले असतील तर नक्कीच लाईट हाऊसला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. अशा पद्धतीची आणखी काही सेंटेन्सेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येतोय. मग त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळावं याच्यासाठी, व काही जणांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल किंवा राहिलं असेल तर ते नक्कीच आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या कमेंट असतील त्या मेन्शन करा, नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यानुसार आपल्याला पुढे काहीतरी नवीन घेऊन येता येतील. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.